विद्यापीठाच्या एका इन्क्युबेशन सेंटरमध्ये. खरं तर काही जणांना प्रश्न पडेल की इन्क्युबेशन सेंटर आणि विज्ञानाचा काय संबंध आहे. पण विज्ञानासंदर्भात जो काही रिसर्च होतो त्या रिसर्चचं पुढं अंतिम स्वरूप काय, तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये त्याचा काहीतरी उपयोग तो कसा होऊ शकतो, तर जेणेकरून तो जो रिसर्च आहे त्याच्यामध्ये जे काही इनोव्हेशन केलेलं आहे लोकांनी, ते जर प्रॉडक्टच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचलं तरच त्याचा आपल्याला उपयोग होतो. ते जे महत्त्वाचं काम ते या इन्क्युबेशन सेंटरमध्ये केलं जातं. आणि इथलं वेगळे पण असं आहे की विद्यापीठात असल्यामुळं ज्या लोकांनी किंवा ज्या लोकांना ती प्रॉडक्ट्स डेव्हलप करायचे आहेत किंवा त्याच्याबद्दलचं संशोधन करायचं, त्याच्याबद्दलच्या टेस्ट करायच्या, त्याच्याबद्दलचं जे इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर विद्यापीठ असल्यामुळं इथं विविध डिपार्टमेंट्स आहेत, आपल्या लॅबोरेटरीज आहेत, या सगळ्या उपलब्ध होतात. सो ते आपण आज पाहण्यासाठी जमलेलो आहोत. आपल्याला डॉक्टर राजश्री पाटणकर या इथं सिनियर मॅनेजर आहेत. या पूर्ण फॅसिलिटीमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थी असतील किंवा जे स्टार्टअप्स असतील त्यांना अतिशय उत्तम प्रकारे गायडन्स केला जातो. त्यांचं हँडहोल्डिंग जे आपण म्हणतो ते हँडहोल्डिंग करून त्यांना उद्योजक बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास इथं केला जातो. ते आपल्याला सुरुवातीला ब्रीफ करतील आणि त्याच्यानंतर आपण इथं काय काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दल स्टार्टअप्स आहेत त्यांना